सांगा ना मॅडम, माझं काही चुकलं का? हो, चुकलं तुमचं. एक तर तुम्ही शाळा सुरू केली आणि दुसरं या अशा अवतारात तुम्ही बाहेर गेला. पण जाताना लई काय काय बोललीस ग तू? अहो अधिपती तुम्ही शांत का बसलायसा? विचारा की तिला. ताई सासू असून ती काय म्हणती? का ह्यो हक्क म्या देणार नाही. असं कुठं असतंय अधिपती? तू ताईचा किती अपमान केलास माहित आहे तुला? आजवर ताईचा एवढा अपमान कधी बी झाला नाही. मॅडम, तुमचा अपमान करणं हा हेतू नव्हता माझा, खरंच. तुमचा हेतू साध्य झाला नव. तुम्हाला शाळेत जायचं होतं आणि ते बी या अशा अवतारात गेलात नव तुम्ही. अहो, ज्या शाळेची मालकीन हायसा त्या शाळेची मास्तरीण होऊन काय हासिल करणार आहात तुम्ही, हेच आम्हाला काही कळत नाही. आम्ही तुम्हाला मालकीन करतोय तर तुम्हाला नोकर व्हायची काय हौस आहे आम्हाला कळत नाही. बरं दिसतं का ते? अधिपती आम्ही ह्यासनी हेच सांगत होतो, पण ह्यांना कळत नाही, त्याला काय करायचं? आता तुम्ही फॅक्टरीचे मालक हायसा, तिकडे जर तुम्ही नोकरी करायला लागलात तर कसं दिसल? चालेल का ते? पण यांना हे कळत नाही. या गेल्या शाळेत, आमची आज्ञा नाही पाळली. या घरच्या सुनेनं मर्यादेचं उल्लंघन केलं. मर्यादेचं उल्लंघन? हा, अगं ताई तुला सासू म्हणून बरोबर सांगत होती, पर तू सून म्हणून सासूचा मानच राखला नाहीस. या घरातलं वातावरण गढूळ केलंयस तू. सासू म्हणून जेव्हा त्यांनी माझ्यावर हात उगारला तेव्हा नाही का घरातलं वातावरण गढूळ झालं? काय आईसाहेब हात उगारला? सांगा ना मॅडम, तुम्ही माझ्यावर हात उगारलात तेव्हा नाही मर्यादेचं उल्लंघन झालं? मॅडम, तुम्ही हात उगारलात ठीक आहे, पण जेव्हा अय, ताई मोठी आहे, तू लहान आहेस. मोठ्यानं हात उगारला तर चालतोय. मग लहानांनी ऐकलं नाही तर नाही चालत? मॅडम, मोठ्यांना जर हात उगारण्याचा हक्क आहे तर लहानांना हट्ट करण्याचा हक्क नाही आहे? केला मी हट्ट शाळेत जाण्याचा, कुठे बिघडलं? बघितलं कशी चुगली करायली ही. हात उगारला ते सांगते, तू काय काय बोलली ते नाही सांगत ग. मला फक्त एवढंच सांगा की अधिपतींना माहित होतं का तुम्ही माझ्यावर हात उगारलात ते? नाही. अधिपती ही बाई ताईला तडा तडा बोलली म्हणून. अहो, काय काय बोलतायत हे तडा तडा? मॅडम, मी फक्त एवढंच म्हटलं की मी माहेरी नाही जाणार, शाळेत जाणार. तुम्ही मला अडवू शकत नाही, एवढंच म्हटलं ना मी. मॅडम, हे बघा, मला मान्य आहे मी या घरची सून आहे, लहान आहे. पण मॅडम, ज्या डोक्याचं महात्म्य तुम्ही सांगता ते डोकं मीच नाही वापरायचं. तुम्हीच म्हणता ना डोकं महत्वाचं आहे. मग जर मीच डोकं वापरलं नाही तर तुमच्यासारख्या डोकेबाज स्त्रीची सून मी कशी शोभणार? मी डोकं वापरलं पाहिजे मॅडम. ह्या घराचं नाव मोठं होईल, तुमची सून शोभेन असं वागलं पाहिजे. आणि मी वागेन ना. तुम्ही मला थोडा वेळ द्या मॅडम, प्लीज. माझ्यावर विश्वास ठेवा. मला घर मॅनेज करू द्या, मी सगळं करेन. मी आणि मी तुम्हाला असंही म्हटलं होतं मॅडम की मी विनंती करते, मी कसं राहावं, शिकवावं की नाही हे तुम्ही मला सांगू नका.
मला तुमच्याविषयी आदरच आहे मॅडम मनात. अधिपतींच्या मनात तुमचं मोठं स्थान आहे आणि मला अधिपतींच्या भावना दुखवायच्या नाहीयेत. पण मला तुमच्याशी खोटंही वागायचं नाही. मी म्हटलं ना मॅडम तुम्हाला, ह्या घरात आल्यापासून मी शाळेत जाण्याचा विचार कधीही सोडलेला नाही आणि तो सोडणारही नाही. मी तुमच्या आणि अधिपतींच्या मध्ये येणार नाही, तसंच तुम्ही माझ्या आणि माझ्या शाळेच्या मध्ये येऊ नका, एवढंच म्हटलं मी. ह्या व्यतिरिक्त मी काही बोलले नाही. तुम्ही सांगा मॅडम, ह्या व्यतिरिक्त मी काही बोलले का? नाही. या व्यतिरिक्त तू काहीही बोलली नाहीस अक्षरा. मी साक्षीदार आहे. तुम्हाला इथं कोण बोलवलं? जावा की खोलीत जावा. ए अधिपती ते आपल्या कुटुंबाचा एक भाग आहेत. मला असं वाटत नाही. आणि तुम्ही जे काय आता सांगितलं ते जरी खरं असलं की नाही मास्टरिंगबाई, तरी तुम्ही त्यांच्या मनाला लागेल असं बोललाय तुम्ही. पण सत्य कटूच असतं अधिपती. आणि मला असं वाटतं जितक्या लवकर आपण एकमेकांशी खरं बोलायला लागू तितक्या लवकर कुटुंब म्हणून आपण एकत्र येऊ. माझा हेतू एवढाच होता की आपण एकमेकांशी प्रामाणिकपणे वागावं. कुणालाही दुखवण्याचा हेतू नव्हता माझा. आणि त्यातून जर माझ्या बोलण्याने तुमच्या भावना दुखावल्या गेल्या असतील मॅडम, तर मी सॉरी म्हणते. हवं तर पाय धरून माफी मागते मी. काय गरज नाही आमचे पाय धरायची. मॅडम, माझा राग आला का तुम्हाला? माझा हेतू नव्हता मॅडम तो. मला एवढंच वाटतं की आपण एकमेकांशी खरं बोललं पाहिजे. आणि अधिपती, एक कुटुंब म्हणून आपण एकमेकांपासून असं सिक्रेट ठेवणं बरोबर आहे का? तुम्हीच मला सांगा. ह्या आधी जेव्हा असं एक सिक्रेट होतं आणि ते कळलं तेव्हा त्याचे काय परिणाम झाले आपण सगळ्यांनीच बघितले. त्याचीच पुनरावृत्ती होऊ नये म्हणून मी हा निर्णय घेतला. एक तुमचं सिक्रेट होतं की तुम्ही अधिपतींच्या खऱ्या आई नाही आहात. आणि एक माझं सिक्रेट होतं की मी शाळेत जाणारच होते. माझं सिक्रेट अधिपतींना माहित होतं. तुम्हाला माहित होतं ना अधिपती? फक्त तुम्हाला माहित नव्हतं मॅडम. पण बघा, जेव्हा तुमचं सिक्रेट मला कळलं तेव्हा मला जो धक्का बसला तो तुम्हाला बसू नये म्हणून मी तुम्हाला सांगण्याचा निर्णय घेतला. मी शाळेत जाते हे तुम्हाला आवडणार नाही याची मला कल्पना होती, पण तुम्ही हात उगाराल असं नव्हतं वाटलं मला. पण ठीक आहे, मी काय ते मनात ठेवणार नाही. मला राग नाही त्याबद्दल. तुम्ही मोठ्या आहात, हात उगारण्याचा तुम्हाला हक्क आहे. पण हट्ट करण्याचा मलाही हक्क आहे मॅडम. हे तुम्ही मोठ्या मनाने मान्य करा. तुम्ही मोठ्या आहात ना मॅडम, तुम्ही हे मान्य केलं पाहिजे. हो की नाही अधिपती? नाही तसं त्यांचं पण म्हणणं तसं बरोबर आहे आईसाहेब. तुम्ही मोठ्या मनानं त्यांची चूक आणि त्यांनी जे म्हटले ते त्यासनी मी मान्य आहे. तुम्ही पण मान्य करून त्यांना माफ करून टाका. जाऊ दे त्यासनी शाळेत. मला तर असं वाटतंय. बघा हा हो, अक्षराला शाळेत जाऊ दे. शाळेत जाऊ दे. तिला कुणी अडवायचं नाहीये. तिचा हक्क आहे शाळेत जायचा. तुला जे वाटतं ते कर बाळा. तू कुणाची पर्वा करायची नाही. तू तिला ठीक आहे, ठीक आहे. तुम्ही जावा. तिला शाळेत जाऊ दे. शाळेत जाऊ दे तिला. जावा सुनबाई, तुम्ही पण जावा. तुम्ही मला माफ केलं का मॅडम? जावा आता. अधिपती, मी आता जे सांगितलं तेवढंच बोलले. मी खरंच काही जास्त नाही बोलले. तुम्ही हवं तर मॅडमना विचारू शकता. हो ना मॅडम? ठीक आहे, ठीक आहे. जावा तुम्ही. तुम्ही काय बोललात ते ऐकलं आम्ही.
आता जास्त अकलेचा फवारा उडवू नका. ओके मॅडम. अधिपती आम्हाला एकच सांगा, सुनबाई शाळेत जाणार आहेत हे माहित होतं तुम्हाला? बाबा सॉरी, मगाशी ते सिक्युरिटी गार्ड्स अचानक आले. तुम्ही ठीक आहात ना? मी ठीक आहे अक्षरा, काळजी नको कर. अक्षरा, आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. आज भुवनेश्वरीला पुरून उरलीस तो. हेच करायला हवं तुला. हो बाबा. अधिपती काय विचारतोय आम्ही? सुनबाई शाळेत जाणार हे तुम्हाला माहित होतं का? साहेब ते माहित होतं का? हां, आणि तुमची त्याला परवानगी होती? तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. तुमची परवानगी होती का? तर मी काय विचार केला, त्यासनी पहिल्यापासून तोच ध्यास आहे, तीच आवड आहे. आम्हाला शिक्षण आवडत नाही हे माहित नाही का तुम्हाला? माहीतच आहे आई साहेब. मग शिक्षण घेणं आणि ह्या सगळ्या गोष्टीचे आपण पहिल्यापासून, पण ते शिक्षण घ्यायला जात नाहीत. मी असा विचार केला, शिक्षण द्यायला जातात, शिकवायला जातात ना. पण ते बी नका आहे आम्हाला. आम्हाला हे आवडणार नाही हे माहित नव्हतं का तुम्हाला? माहित होतं मला. मग तोच विचार करून मी आत्तापर्यंत अडवत होतो त्यासनी. पण मी तर किती अडवणार म्हणलं ना, त्या काय ग बसणाऱ्यातल्या नाहीत. अधिपती तुम्ही असं कसं काय बोलू शकताय? म्हणजे बायकोला अशी ताब्यात ठेवता आली पाहिजे. हा, तुम्ही राग मानून घेऊ नका आई साहेब, पण आपल्या माणसांवर कसला ताबा हो? बघा, शेवटी किती बी गेलं तरी जोडीदार आहे नाही. आता मॅडमना कळेल, सुशिक्षित माणूस जेव्हा डोकं वापरतो तेव्हा काय करू शकतो. अगदी बरोबर आहे तुझं. अशीच ठाम राहा. फक्त बाबा हे असं वागायला मला नाही आवडत. मला कळतंय अक्षरा, मला चांगलं माहितीये हा तुझा स्वभाव नाहीये, पण नाईलाज म्हणून आपल्याला हेच करावं लागेल. या घराच्या भल्यासाठी आपल्याला काट्यांनाच काटा काढावा लागेल. पण मला त्रास होतो बाबा, मला खरंच खूप त्रास होतो. फक्त मॅडम कशा वागतायत हे अधिपतींना कळावं म्हणून मी हे सगळं करते. पुढे आणखी त्रास होईल कदाचित, पण अक्षरा तू मागे हटू नकोस. आणि काही झालं तरी बाळा, अधिपतीला अंतर देऊ नकोस. नाही देणार बाबा. मी लग्नाची बायको आहे त्यांची. मी नाही देणार त्यांना अंतर. लग्नाची बायको आहे, त्यांच्या मनाचा पण विचार केला पाहिजे का नाही? आणि आमच्या मनाचा? तुमच्या मनाचा विचार तर कायम करतोयच की मी आई साहेब. तो जर करत असता तर तुम्ही त्यासनी परवानगी दिली नसती. तुम्ही कायम म्हणताय का नाही की बाईच्या मनाचा आदर केला पाहिजे, तिचं म्हणणं विचारात घेतलं पाहिजे. मला त्यांचं एक म्हणणं पटलं आई साहेब, म्हणताना मी परवानगी दिली. काय पटलं? त्या मला काय म्हणलं माहिती आहे? घरातल्यांपासून लपवा छपवे नको. घरचं वातावरण कसं असं एकदम मोकळं पाहिजे, फ्री पाहिजे. असं सिक्रेट काहीतरी लपवून ठेवलं हे असं चांगलं नाही असं त्या मला म्हणलं. मला बी ते पटलं. म्हणताना त्यांनी तुम्हाला सगळं खरं खरं सांगितलं आणि मग त्या शाळेत गेल्या. मी खरं सांगू काय, मला पण बरं वाटलं त्यांनी तुम्हाला सगळं सांगून टाकलं. मला बी खरंच हलकं वाटलं. मी कुठली लपवा छपवी नाही हो. त्यांनी लई महत्वाची गोष्ट सांगितली, फॅमिलीत कुठला आडपडदा नको असं त्या म्हणल्या. मला ते पटलं. प्रामाणिकपणा पाहिजे. बरोबर आहे की ही गोष्ट आहे का नाही? बरं, आता आम्हाला एकच सांगा अधिपती, त्यांना शाळेत पाठवण्याचं तुम्ही वचन दिलं तर काय? होय दिलतं.
मग हे आम्हाला का नाही सांगितलं? मला तुमच्या संग ही गोष्ट बोलायची हिंमतच होत नव्हती आईसाहेब. सावलीसारखी राहीन बाबा अधिपतींबरोबर. राहावंच लागेल मला. त्यांना आता कळत नाहीये कोण आपलं कोण परकं. मॅडम कशा वागतायत हे कळतच नाहीये त्यांना. मला कधी कधी इतकं वाईट वाटतं बाबा त्यांचं. ते हुशार आहेत, बुद्धिमान आहेत, चांगले आहेत, पण त्यांचं कसं आहे ना, समोरचा माणूस कसा वागतो ह्याकडे ते लक्ष नाही देत. ते फक्त निर्व्याज प्रेम करतात. खरं तर असा माणूस माझा नवरा आहे या गोष्टीचा मला अभिमान वाटतो, वाईटही वाटतं, काळजी वाटते. बाबा ज्या बाईंनी त्यांचं इतकं नुकसान केलंय त्या बाईवर ते प्रेम करतात. जी बाई खरं तर वैरी आहे त्यांची तिच्यावर प्रेम करतात. ते त्यांना कळत नाहीये मॅडम कशा वागतात. आणि मी कित्येक वेळा प्रयत्न केलाय त्यांच्याशी ह्याबद्दल बोलण्याचा, पण ते फक्त चिडतात माझ्यावर. आजच फक्त त्यांनी थोडं शांतपणे ऐकून घेतलं माझं. अक्षरा, तू या घरात अधिपतीशी बोलायचा प्रयत्नच करू नको. इथे तुम्हाला मोकळेपणानं कधीच बोलता येणार नाही. या घरावर सगळीकडे त्या बाईचं सावट आहे. ती आणि तिची माणसं सतत आजूबाजूला फिरत असतात. इथे तुम्हाला तुमची स्पेस मिळणार नाही. तू त्याला बाहेर घेऊन जा. तुम्ही बाहेर भेटा, तुम्ही बाहेर फिरायला जा, एकत्र बाहेर बोला. अक्षरा, तो तुझ्या सहवासात जितका राहील तितकं त्याला हळूहळू कळत जाईल ती बाई काय आहे. तुम्ही राग मानून घेऊ नका. पण खरंच माझी हिंमत होत नव्हती तुमच्या संग बोलायची, म्हणताना मी बोललो नाही. ठीक आहे, आईसाहेब, त्या जे बोलल्या नगा अधिपती नगा. राहू दे, आता कळलंय आम्हाला सगळं. हे बघा, आहे का, तुम्ही रागवू नका की. नाही, तुमच्यावर केव्हा रागवलं काय आम्ही? हा, जाऊ दे हो. झालं ते, आता झालं ते झालं. नको तो विषय. जाऊ, तुम्ही पण आराम करा. जाऊ. मग त्यासनी शाळा चालू ठेवू दिल ना. आम्ही काय सांगणार? तुमचं तुम्ही काय ते ठरवा. तसं नाही आईसाहेब. नाही, राहू दे अधिपती, नंतर बोलू. आमचं जरा डोसकं दुखायला लागलं. हां, नाही नाही, ठीक आहे ठीक आहे. मग राहू दे, आत्ता काय बोलाय नको, आपण नंतर बोलू. तुम्ही लोड घेऊ नका. नाही, आम्ही लोड नाही घेत. जाऊ, तुम्ही पण आराम करा. दिवसभर दमला असशीला नाही का? हां, ठीक आहे ठीक आहे. तुम्ही आराम करा. येतो तुम्ही. भैया, ज्याची भीती होती तेच झालं की ग ताई. सुनबाईनं अधिपतीला ताब्यात घेतलं बघ. ताई, तुझं ऐकत नसत्यात आता ते. अगं, बायकोच्या ताटाखालचं मांजर झाले ते. थोबाड बंद कर दुर्गे. आमचा लेख आहेत ते. अगं वय ताई, पर तुझा लेख आता तिचा नवरा झालाय ना व. तिच्याकडे पारड जास्त झुकलंय ताई. झुकू दे. ते पारडं आमच्याकडे कधी झुकवायचं हे आम्हाला चांगलंच ठाव आहे. अगं वय ताई, पण आई, तू पण जा. आम्हाला एकांत हवा आहे. सॉरी. तुम्ही का सॉरी आहोत? काही नाही, सॉरी. का तुम्ही का सॉरी म्हणताय? थँक्यू. काय थँक्यू का सॉरी? हो म्हणजे आत्तासाठी थँक्यू आणि आज जे झालं त्याबद्दल सॉरी. तेच म्हणतोय मी. तुम्ही का सॉरी म्हणताय? तुमची काहीच चूक नाही. आपण जे ठरवलं होतं सकाळी तेच केलं तुम्ही. पण मी काहीही केलं की तुम्हाला ऐकून घ्यावं लागतं ना अधिपती. ते सोडावं. त्याचं काय एवढं वाईट वाटत नाही. आमच्याच आईसाहेब आहेत, त्या किती बी बोलल्या तरी मला त्याचं मला तुमचं वाईट वाटतं. तुम्हाच नाही सहन करायला लागतं. मास्तरीनबाई, मी सॉरी. मी
खरंच सॉरी मास्तरीनबाई. तुम्ही का सॉरी म्हणताय? हात उगारला तुमच्यावर. एकदा नाही, दोनदा. त्या दिवशी धावत धावत मी बी हात उगारला. आज आईसाहेबांनी उगारलं ना. हे नाही व्हायला पाहिजे होतं. आम्ही माफी मागतो, खरंच मनापासून माफी मागतो. चुकलो, माफ करा खरंच. ठीक आहे आदिपती, इट्स ओके. परत असं माझ्याकडनं होणार नाही. त्या दिवशी तुम्हाला आठवलं तरी एवढं कसं तरी होतं की नाही, मी तुमच्यावर हात कसं काय उगारला. ठीक आहे, रागाच्या भरात होतं असं, आणि जे झालं ते झालं. आता पुढे काय? हा म्हणजे म्हणजे माझी शाळा नाही ना बंद होणार?